नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. अलंकार ओळखा. ही दोरी आहे की साप या वाक्याचा अलंकार आहे ससंदेह अलंकार. जेव्हा उपमेय आणि उपमान यांमधील साम्यांमुळे कोणता घटक उपमेय आहे आणि कोणता घटक उपमान आहे हे निश्चित होत नाही आणि मनात संदेह निर्माण होतो तेव्हा ससंदेह अलंकार होतो. या वाक्यात दोरी आणि साप यामधील साम्यांमुळे दोरी आहे की साप हे निश्चित होत नाही, त्यामुळे मनात संदेह निर्माण होतो आणि ससंदेह अलंकार तयार होतो. आता तुम्ही घरात या हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? आता तुम्ही घरात या हे वाक्य केवल वाक्य या प्रकारचे वाक्य आहे. केवल वाक्य म्हणजे असे वाक्य ज्यात एकच मुख्य क्रियापद असते आणि एकच विधान केलेले असते. हे वाक्य स्वतंत्र असते आणि त्याचा अर्थ पूर्ण असतो. आता तुम्ही घरात या या वाक्यात एकच क्रियापद आहे. या हे वाक्य पूर्ण अर्थ व्यक्त करते, त्यामुळे हे केवल वाक्य आहे. पुढीलपैकी विद्यार्थी वाक्य ओळखा. विद्यार्थी वाक्य आहे आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत. विद्यार्थी वाक्य म्हणजे वाक्यात कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा किंवा तर्क यांचा बोध होतो. आम्हाला परीक्षेत चांगले गुण मिळावेत या वाक्यामध्ये मिळावेत या क्रियापदावरून इच्छा किंवा शक्यता दर्शवली जाते, त्यामुळे हे विद्यार्थी वाक्य आहे. टोळभैरव या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ कोणता आहे? टोळभैरव या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आहे कामात नासाडी करणारी लोक. टोळभैरव हा शब्द अशा लोकांबद्दल वापरला जातो जे कोणत्याही कामात व्यत्यय आणतात, नासाडी करतात किंवा नुकसान करतात. टोळभैरव म्हणजे टोळ, धाडीप्रमाणे नुकसान करणारी लोक. वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो कोणता अलंकार असतो? वाक्यात एकच शब्द दोन अर्थाने वापरला जातो तेव्हा तो श्लेष अलंकार असतो. जेव्हा वाक्यात एकच शब्द दोन किंवा अधिक अर्थाने वापरला जातो तेव्हा श्लेष अलंकार होतो. श्लेष या शब्दाचा अर्थ चिटकणे किंवा मिळणे असा आहे. या अलंकारात एकच शब्द वाक्यात दोन किंवा अधिक अर्थाने वापरला जातो आणि दोन्ही अर्थ वाक्यात योग्य बसतात. या वाक्यात उदय शब्दाचे दोन अर्थ आहेत, सूर्योदय आणि भरभराट. तोंड सुख घेणे. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय होतो? तोंड सुख घेणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आहे खरडपट्टी काढणे. जेव्हा एखादी व्यक्ती रागावलेली असते तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीला कठोर शब्दांनी बोलते, त्याला तोंड सुख घेणे असे म्हणतात. यामध्ये व्यक्ती आपल्या रागांचा आणि नाराजीचा उद्रेक करते आणि दुसऱ्या व्यक्तीला दोष देते. या वाक्यप्रचाराचा सहसा नकारात्मक परिस्थितीत वापरला जातो. सुंभ जळाला तरी पिळ जात नाही या म्हणीचा योग्य अर्थ निवडा. या म्हणीचा योग्य अर्थ आहे वैभव गेले तरी अभिमान जात नाही. ही म्हण माणसाच्या स्वभावातील एका विशिष्ट वृत्तीकडे लक्ष वेधते. ती म्हणजे व्यक्तीच्या मूळ स्वभावातील किंवा सवयींमधील कायमस्वरूपीची घटक. वैभव, संपत्ती किंवा शक्ती गमावल्यानंतरही काही व्यक्ती त्यांचा गर्व, अहंकार किंवा अभिमान सोडत नाही. खालीलपैकी कोणता पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही? खालीलपैकी चतुर्थ हा पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार नाही. प्रथम पुरुष बोलणारा स्वतःबद्दल बोलतो तेव्हा प्रथम पुरुष सर्वनाम वापरले जाते. उदाहरणार्थ मी, आम्ही. द्वितीय पुरुष ज्याच्याशी बोलतो त्या व्यक्तीबद्दल बोलतो तेव्हा द्वितीय पुरुष सर्वनाम वापरले जाते. उदाहरणार्थ तू, तुम्ही. तृतीय पुरुष
ज्या व्यक्तीबद्दल बोलतो ती व्यक्ती समोर नसताना तृतीय पुरुष सर्वनाम वापरले जाते. उदाहरणार्थ तो, ती, ते, त्या. चतुर्थ विभक्ती नामाची एक विभक्ती आहे ज्याचा वापर अप्रत्यक्ष कर्मासाठी केला जातो. देव माणूस या अलंकारिक शब्दाचा काय अर्थ होतो? देव माणूस या अलंकारिक शब्दाचा अर्थ आहे सज्जन मनुष्य. अलंकारिक शब्द म्हणजे एखाद्या शब्दाला त्याचा मूळ अर्थापेक्षा वेगळा, अधिक प्रभावी किंवा सुंदर अर्थ देणे. देव माणूस हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जी दयाळू, परोपकारी आणि इतरांना मदत करणारी असते. या व्यक्तींमध्ये देवत्व गुण असतात, जसे की प्रेम, करुणा, निस्वार्थता. पुढील नामाचा प्रकार ओळखा. गुलामगिरी या नामाचा प्रकार आहे भाववाचक नाम. ज्या नामामुळे वस्तू किंवा व्यक्ती यांच्यातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्याला भाववाचक नाम असे म्हणतात. गुलामगिरी या शब्दातून गुलामासारखे जीवन जगणे किंवा गुलाम म्हणून वागवले जाणे या भावनेचा बोध होतो. हे एक अमूर्त नाव आहे जे आपण पाहू किंवा स्पर्श करू शकत नाही. अक्कल, मस्ती, हुशारी, मस्करी, डावपेच हे शब्द टिंबटिंब भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. अक्कल, मस्ती, हुशारी, मस्करी, डावपेच हे शब्द फारसी भाषेतून मराठी भाषेत आलेले आहे. मराठी भाषेत अनेक शब्द फारसी, पर्शियन भाषेतून आले आहेत. मध्ययुगीन काळात विशेषतः मुघल आणि आदिलशाही राजवटीत फारसी भाषेचा प्रशासकीय आणि सांस्कृतिक प्रभाव मराठी भाषेवर पडला. त्यामुळे अनेक फारसी शब्द मराठीत रूढ झाले. इतर काही फारसी शब्द किल्ला, दप्तर, सरकार, जमीन, हजार, गुलाब. मलूल या शब्दाच्या विरुद्ध अर्थ दाखवणारा शब्द निवडा. मलूल या शब्दाच्या विरुद्ध अर्थ दाखवणारा शब्द आहे ताजेतवाने. मलूल म्हणजे उदास, निरुत्साही किंवा खिन्न. त्याच्या विरुद्ध अर्थाचा योग्य शब्द आहे ताजेतवाने, कारण तो उत्साही, आनंदी आणि तरतरीत असल्याचे दर्शवितो. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.